आर्किटेक्चर, लीगल, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे फायनान्शियल आणि टेक्निकल गोष्टींवरती काम करणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या टीम्स आहेत. आत्ता साधारण एक 400 हाऊसिंग सोसायटीना आजपर्यंत आम्ही कन्सल्ट केलेलं आहे. साधारण 50 अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि 100 सोसायटीज या वेगवेगळ्या टप्प्यावरती आता कार्यरत आहेत. आणि साधारण एक 10 ते 15 सोसायटीज ज्या आहेत ज्या पुढच्या 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हँडओव्हर होणार आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये लोक परत राहायला जातील. आमच्या टीममध्ये जसं मी आता सांगितलं, आर्किटेक्ट हर्षल कवडीकर आर्किटेक्ट आहेत, ॲडव्होकेट किरण काबरा CA, नंदकिशोर मालाणी चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि अभिषेक खंडाळकर जे आमच्याकडे IT आणि कोऑर्डिनेशनचं काम बघतात. याच्याशिवाय हे की मेंबर्स आहेत. याच्याशिवाय जी बॅक ऑफिस टीम आहे ज्याच्यामध्ये आर्किटेक्चर टीममध्ये साधारण 6 जण आहेत, त्याच्यापैकी 4 जण हे सिनियर आर्किटेक्ट आणि ज्युनियर आर्किटेक्ट असे 4 जण आहेत. लीगल टीममध्ये साधारण 6 ते 7 जण आहेत. लीगल इंटर्न्स 3 आहेत आणि एक्सपिरियन्स्ड ॲडव्होकेट आणि साधारण 3 ते 4 वर्षाचा अनुभव असलेले ॲडव्होकेट असे साधारण 4 जण आहेत. याशिवाय प्रत्येक प्रोजेक्टसाठी कोऑर्डिनेट करणारे जे नेहमी आणि डेली बेसिसवरती समितीसोबत आणि सोसायटीसोबत बोलत राहतात, कागदपत्र बघतात, असा एक एक्सक्लुझिव्ह प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर असेल. सिव्हिल इंजिनियर्स आहेत जे वेगवेगळ्या टप्प्यांवरती प्रोजेक्टचं ऑडिटिंग आणि रिव्ह्यू करतील. याशिवाय एक IT टीम आहे आणि ड्राफ्ट्समन आणि लायझनिंग टीम ही त्याच्या व्यतिरिक्तची आहे. एक्सपिरियन्स जर सांगायचा म्हटलं तर आर्किटेक्ट हर्षल कवडीकर. रिडेव्हलपमेंटच्या टप्प्यावरती ॲज अ रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणून काम करायच्या आधी टोटल प्रोफेशनल एक्सपिरियन्स 28 वर्षाचा. त्यातला 28 वर्षापैकी पहिला 16 वर्षाचा एक्सपिरियन्स हा आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये होता. आणि आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये प्रॉबॅबली 1996 साली प्रभात रोड, भांडारकर रोडला जिथे बंगले पाडून बिल्डिंग उभ्या होत होत्या, म्हणजे त्याला आपण म्हणू की पुण्यातली वाड्यांची रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जे आपण न्यू एरिया डेव्हलपमेंटमध्ये जी काही रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट्स होत होते ते प्रामुख्याने प्रभात रोड, भांडारकर रोडला होत होते. तिथे मला 16 ते 17 प्रोजेक्ट डिझाईन करायला मिळाले. सो एक डिझायनिंगचा अनुभव. त्याच्यानंतर गांधी भवनच्या मागे वुडलँड्स म्हणून प्रोजेक्ट आहे, तो माझ्याकडनं डिझाईन झाला. बाणेर पाषाण लिंक रोडला अथश्री म्हणून डिझाईन झाला. आणि ज्या वेळेला मी माझ्या कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं 2008-2009मध्ये, त्यावेळेला मला असं लक्षात आलं की आर्किटेक्ट्स हॅव मच मोर रिस्पॉन्सिबिलिटी दॅन ओनली डिझायनिंग. म्हणजे डिझायनिंग हा एक प्रायमरी पार्ट आहे. आज अथश्री डिझाईन करताना सिनियर लोक होते, सिनियर सिटीजन्सच्या बरोबर काम करताना त्यांना काय सुखसोयी आवश्यक आहेत आणि सुखसोयींपेक्षा जी मूलभूत गरज आहे याच्याबद्दल डिझायनर म्हणून काम करणं हा तर एक मुद्दा होताच. अथश्री तयार झाल्यानंतर पुढे 5 वर्ष मी त्यांच्याबरोबर कनेक्टेड होतो, कारण आपण केलेलं डिझाईन द बेस्ट असतंच, पण ते वापरणाऱ्या माणसांनी त्याच्यात काय त्याच्याकडनं लिमिटेशन्स आले आहेत हे समजून घेऊन त्या डिझाईनमध्ये रिफाईनमेंट करणं. आणि हा सगळा एक्सपिरियन्स घेऊन जेव्हा मी 2011-2012ला 1-2 सोसायट्यांबरोबर त्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये आर्किटेक्टची गरज होती म्हणून मी गेलो, चर्चा सुरू केली आणि मला लक्षात आलं की सोसायटीच्या लोकांना टेक्निकल प्रोफेशनल सपोर्टची खूप गरज आहे. याचं कारण घर पाडून नवीन एकदाच होणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड विचारपूर्वक काम व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेला मी काम करत होतो त्यावेळेला माझ्या प्रोफेशनल मित्रांनी सांगितलं, अरे तू कशाला रिडेव्हलपमेंटचं काम करतो, डेव्हलपरचं काम केलं तर पैसे जास्त मिळतील, सोसायटी किती पैसे देणार आहे. पण बेसिकली प्रत्येक गोष्ट आपण पैशाने नाही तुलत. आपल्याला पुढे जाताना ज्या सोयी आहेत, आपल्याकडलं ज्ञान आहे हे आपण कसं देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जे काही 2011-2012 पासून जो काही लोकांशी संपर्क आला, जवळजवळ 6,000 इंडिव्हिज्युअल्सशी डिस्कशन, त्यांचे कमेंट्स, त्यांच्या सजेशन्स, कधी कधी त्यांच्या टिप्पण्या किंवा काही गोष्टी समजा माझ्याकडनं चुकत असतील तर स्पष्टपणे सांगणं, कारण आपण पुण्यात राहतो, स्पष्ट बोलायला कधी कोणी पुढे मागे बघत नाही, पण त्याच्याबरोबर आपल्यामध्ये काय डेव्हलपमेंट होईल. सो 2012 पासून आता
हा प्रवास केलेला आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये नियम आहेत, प्रोसेस आहे, ती सगळी गोष्टी आपण पुढे बघूच. पण ह्याच्यामध्ये लोकांबरोबर, कमिटीबरोबर, सर्व सोसायटीच्या मेंबर्सबरोबर एक उत्तम प्रोजेक्ट कसा होईल याच्यासाठी मनापासून काम करणं, हा म्हणजे काय म्हणतात, इट इज माय स्ट्रेंथ. या सगळ्या गोष्टींना पुढे घेऊन जाताना अनुभव ॲडव्होकेट किरण काबरा माझं साधारण एक 25 वर्षाचा अनुभव घेऊन जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आले तेव्हा सर्च रिपोर्ट बरेच केले होते. टायटल चेक आहे, कारण बँकेच्या पॅनलवरती असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींसाठी डॉक्युमेंटेशन होत होतं. आणि अशा स्टेजला साधारण 2012-13मध्ये आमच्याकडे काही प्रोजेक्ट्स यायला लागलेत की ज्यांनी हाऊसिंग लोन घेतलं होतं आणि रिडेव्हलपमेंटसाठी त्यांना बँकेची NOC हवी होती. आणि त्याच्यासाठी बँकेने जेव्हा ओपिनियन्स घेणं सुरू केलं आणि त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंटेशन बघणं सुरू केलं तेव्हा असं लक्षात आलं की साधारण ज्यांनी कोणी हाऊसिंग लोन घेतलं असेल किंवा कोणी लोन घेतलं असेल आपल्या घराच्या अगेन्स्टमध्ये तर साधारण एक अंदाज असतो की 30 ते 35 वर्षाचा सर्च त्याच्यामध्ये दिला जातो. त्याच्यामुळे 1950 आणि 1960 ऑनवर्डचे जेव्हा आम्ही डॉक्युमेंटेशन बघत होतो आणि रिडेव्हलपमेंटला जाणाऱ्या प्रॉपर्टीज होत्या तेव्हा बरेचसे लिगल कॉम्प्लिकेशन्स हे समोर यायला लागले. आणि याला एक पार्श्वभूमी अशी होती की साधारण 1995 नंतर जेव्हा मुंबईत रिडेव्हलपमेंटचे वारे सुरू झाले होते त्याच्यानंतर 2005ला बरेचसे प्रोजेक्ट थांबले आहेत का किंवा अडचणी यायला लागल्या आहेत का असं वाटत होतं. आणि 2009मध्ये एक GR आला होता ज्याच्यामध्ये आपण कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटचे गाईडलाईन्स आलेत रिडेव्हलपमेंटसाठी. त्याला काम करताना तिकडचे जे अनुभव होते ते आम्हाला बँकेकडे पुण्यासाठी स्पेशल नोट्स येत होत्या की असे प्रोजेक्ट तुमच्याकडे जर थांबायचे नसतील तर तुम्ही काय लिगल प्रोसेस करणार आहात. कारण बॉरोअरचा जेव्हा फ्लॅट आपण रिडेव्हलपमेंटमध्ये टाकतोय तर त्यावेळेला बँकेलाही तितकीच रिस्क असते. तर त्या बेसिसवरती आपण काय करूयात. याच्या आधी बँकेसाठी काम करताना बरेचसे प्रोजेक्ट फायनान्सचे डॉक्युमेंटेशन आम्ही करत होतो, डेव्हलपर्सचे डॉक्युमेंट आम्ही चेक करत होतो. तर त्या प्रत्येक टप्प्यावरती कुठे कुठे कंप्लायन्स पेंडिंग असतात किंवा काय अडचणी असू शकतात, प्रोजेक्ट कसे लांबतात ह्याची कल्पना होती. पण रिडेव्हलपमेंटचा विषय आल्यानंतर मात्र बँकेचं धोरण काय असावं. नॅशनलाइज्ड बँक आहे, पंजाब नॅशनल बँक ज्यांच्या पॅनलवरती मी होते आणि त्यावेळेला बरंच फंडिंग चाललं होतं रिअल इस्टेटमध्ये. तर त्या दृष्टिकोनातनं रिडेव्हलपमेंटला कसं बघावं याच्यावरती आम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या, मुंबईच्या वेगवेगळ्या लोकांशी बोललो आणि या डॉक्युमेंटेशनला कसं इंटॅक्ट करता येईल ह्याच्यावरती त्या काळामध्ये बँकेत बरंच काम झालं. पण हे सगळं होत असताना काही रेफरन्सेस बँकेतनंच आलेत की तुम्ही आमच्या बॉरोवरकडनं त्यांच्या प्रोजेक्टसाठी काही बघू शकाल का. आणि 2012-13मध्ये त्या पद्धतीने मी रिडेव्हलपमेंटमध्ये सुरुवात केली. याच्यामध्ये डेव्हलपरचे कागदपत्र, मेंबर्सचे कागदपत्र आणि कशा पद्धतीने पुढे जाता येईल याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती विचार झाला. त्याच्यातनं काही प्रोसेस आम्ही सुरू केल्या, निवडल्या किंवा कशा पद्धतीने ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं याचं एक साधारण ठोकताळे आम्ही करायला सुरुवात केली. पण 4 जुलै 2019च्या GR नंतर बरीचशी दिशा ही सभासदांसाठी सुद्धा आणि आम्हाला लिगल प्रोसेस कंप्लीट करताना बरीचशी महत्त्वाची ठरली. या टप्प्यावरती असं वाटायला लागलं की फक्त आर्किटेक्ट आणि फक्त ॲडव्होकेट यांच्या पलीकडे सुद्धा काही स्कोप असू शकतो आणि तो म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटचा आणि एक IT. कारण आपण सोशल मीडिया बघतो, आपण सगळेजण व्हॉट्सअप वापरतो, ईमेल वापरतो. याचं कारण असं होतं की बरेचसे सभासद हे इमारतीमध्ये राहत नाही किंवा बाहेर राहतात आणि अशा वेळेला कशा पद्धतीने माहिती पोहोचेल किंवा काही सभासद अशा पद्धतीत काम करतात की ज्यांना शनिवार किंवा रविवार शिवाय मीटिंग घेता येत नाही आणि प्रत्येक वेळेला ते करणं शक्य नसतं. तर योग्य पद्धतीने सभासदांसोबत माहिती पोहोचू शकते का हा एक मुद्दा आमच्यासमोर होता. आणि दुसरा एक मुद्दा असा होता की ज्या डेव्हलपरला आपण सिलेक्ट करतोय त्या डेव्हलपरनी आपल्याला ऑफर काय दिली हे जरी खरं असेल पण त्याची फायनान्शियल स्ट्रेंथ आहे का आणि ते योग्य पद्धतीने आपल्याला प्रोजेक्ट डिलिव्हर करतील का हे बघणं कुठेतरी गरजेचं वाटलं. आणि त्याच्यात नंतर PMC हा प्रचलित शब्द आपण गेले 2 ते 3 वर्ष ऐकतोय पण साधारण 2015-16च्या टप्प्यावरती मात्र आम्ही एकत्रित पद्धतीने काम करणं सुरू केलं. रिडेव्हलपमेंटच्या बद्दल समजा बोलायचं असेल तर अगदी सोप्या सुटसुटीत भाषेत पुनर्विकास म्हणजे आत्ताची आपली बिल्डिंग इमारत पडणार आणि ह्याच्याऐवजी नवीन इमारत इथे उभी होणार हा इतका सोपा सुटसुटीत पद्धतीने आपण पुनर्विकासाकडे बघतो. पण मग नेमकं काय होतं, कशा पद्धतीने प्रोजेक्ट्स पुढे जातात, थांबतात किंवा त्याची योग्य ती प्रोसेस काय. छोटी सोसायटी असेल तर कदाचित 10-12 जण वेळोवेळी भेटून एकत्रितपणे निर्णय घेऊन पुढे जाऊ शकतात. पण जशी जशी सभासदांची संख्या वाढते तसा तसा मात्र
कशा पद्धतीने आपल्याला सगळ्या सभासदांना सामावून घेता येईल आणि बोलता येईल ह्याच्यावरतीही विचार करणं गरजेचं व्हायला लागलं. पुनर्विकास का करावा ह्याच्यासाठी जी मतं यायला लागली त्याच्यामध्ये मात्र आम्हाला हा प्रवाह कशा पद्धतीने बघावा याच्यावरती विचार करावासा वाटला. पुनर्विकास करताना 30 किंवा 40 वर्ष जुन्या अशा इमारती पुनर्विकासासाठी येतात आहे की जिथे लिफ्ट नाही आहे किंवा पार्किंगची वाणवं आहे किंवा काही पद्धतीने आता जसं जसं वातावरण बदलतंय, कुटुंब आपलं विस्तारतंय, त्या पद्धतीने आता घरं छोटी पडायला लागली आहेत. पण ही लोकॅलिटी जशी आता आपण प्रतीकनगर बघतो की कोथरूडची प्राईम लोकॅलिटी आहे, सेंटर प्लेस आहे, तर अशा वेळेला खरंच आपण या एरियाला बाहेर जाण्याचा सोडून बाहेर जाण्याचा विचार करत नाही. तर त्याच्यातनं काय उत्तरं मिळतील अशा पद्धतीने पुनर्विकासाचा विचार सुरू झाला. आणि विकसकाच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर पुणे विस्तारतंय, त्याच्यामुळे विस्तारलेल्या पुण्यामध्ये बाहेरच्या बाजूला तर खूप नवीन बांधकाम होतंय, मोठे जे प्रोजेक्ट्स आपण बघतोय, टाउनशिप बघतोय, याच्यासाठी पुण्याबाहेर जागा आहे. पण मग पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी ती जागा असू शकते का? आणि या दृष्टिकोनातनं विचार करताना विकसकांना सुद्धा रिडेव्हलपमेंट करावीशी वाटते. गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये जे आम्ही प्रवास बघतोय रिडेव्हलपमेंटचा पुण्यामध्ये, तर असं दिसतंय की आता खूप मोठ्या मोठ्या सोसायटीज आता रिडेव्हलपमेंटमध्ये जशा पुढे यायला लागतात आहे, पुनर्विकासाचा विचार करतात आहे, तसेच मोठे डेव्हलपरसुद्धा आता पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंटसाठी पुढे यायला लागलेले आहेत. पण मग हे करताना अडचणी आहेत का? जसं मी मगाशी म्हटलं की सभासदांकडे खूप वेगवेगळे विषय आहेत, अडचणी आहेत, तर त्याच्यातले काही प्रश्न जे आहेत ते सुरक्षिततेचे आहेत. कारण बिल्डिंग पडल्यानंतर नवीन बिल्डिंग होणार आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपलं राहतं घर आपल्याला सोडून बाहेर जावं लागतं आणि मग बिल्डिंग पडली तर आणि पुढे काम थांबलं तर काय होणार, हा एक मूलभूत विचार प्रत्येक सभासदाच्या मनात असतो. त्याच्याशिवाय खर्च वाढणार आहे का, या मधल्या काळामध्ये काय होतंय, आत्ता असलेला मेंटेनन्स हा नंतर वाढणार आहे का, प्रॉपर्टी टॅक्स वाढणार आहे का, इथपासनं ते जे आपल्याला सांगितलेलं आहे ते खरंच डेव्हलपर डिलिव्हर करणार आहे का, या वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये आपण सभासद म्हणून कुठेतरी याचा विचार करायला जातो. आणि ह्याच्यातनं काही तक्रारी आल्या का, तर नक्कीच आल्या. जसं मी म्हटलं की 2009 साली पहिल्यांदा मार्गदर्शक सूचना आल्या तेव्हा मुंबईचा एक प्राथमिक रिडेव्हलपमेंट किंवा पुनर्विकासाचा प्रवास सुरू झाला होता. 2019 पर्यंत मात्र 2009च्या GR नंतर तक्रारींचं स्वरूप कमी नाही झालं तर ते वाढलं. पुनर्विकासाला पुढे जाताना तक्रारी ज्या सभासदांच्या यायला लागल्या त्याच्यामध्ये किंवा त्या तक्रारींचा जेव्हा एक कुठेतरी आढावा घेतला गेला 2015-16च्या टप्प्यावरती शासन दरबारी, त्यावेळेला असं लक्षात आलं की शेवटच्या सभासदांपर्यंत माहिती पोचत नाही आहे, कारण सभासद पुष्कळदा तिथे राहत नाही किंवा त्यांना माहिती पोचण्यासाठीची जी वेळ असते त्या वेळेवरती बरीचशी बंधनं पदाधिकारी आणि सभासदांना असतात. याशिवाय येणारा डेव्हलपर असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यासोबत विकसन करारनामा जो केला जातो त्याच्या स्वरूपामध्ये कुठेतरी गडबड होतीये का, की ज्याच्यामुळे सभासदांना सुरक्षितता मिळत नाही आहे पण डेव्हलपरचे सगळेच इंटरेस्ट प्रोटेक्ट होतात आहे. या वेगवेगळ्या 8 ते 10 तक्रारींचं स्वरूप लक्षात घेता 4 जुलै 2019चा GR आला. त्याच्यामुळे गाईडलाईन रिडेव्हलपमेंटच्या 2009च्या, त्याच्याशिवाय अस्तित्वात असलेले आधीचे मोफा, कन्झ्युमर प्रोटेक्शन किंवा अपार्टमेंट ॲक्ट असे वेगवेगळे कायदा, 2016च्या टप्प्यावरती खरेदी करणाऱ्या लोकांसाठी रेरा, महारेरा ज्याला आपण आता बघतो की त्याचं स्वरूप आलं. महारेरा आता बरंच वाढलेलं आहे. 2016मध्ये जन्माला आलेलं बाळ 2017-18मध्ये रांगायला लागलं असं आम्ही म्हणतो, कारण तेव्हा बरेचसे प्रोजेक्ट रजिस्टर व्हायला लागले होते. साधारण महारेरा आता कशा पद्धतीने काम करतंय आणि त्याच्यातनं आपण काय बघू शकतो याचा अभ्यास करायला साधारण 4 ते 5 वर्ष झाली. आणि मागच्या वर्षभरात महारेराने सुद्धा बऱ्यापैकी काट टाकून वेगवेगळ्या पद्धतीने सुरक्षितता कशी देता येईल ह्याच्यावरती काम करणं सुरू केलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये कन्सल्टंट नेमणं हा एक महत्त्वाचा विचार 4 जुलै 2019च्या GR मध्ये झाला की जिथे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किंवा आर्किटेक्ट यांची अपॉइंटमेंट करा आणि त्याच्यासाठीची प्रोसेस काय राहील हा एक विषय आला. आता नेमकं PMC म्हणजे काय, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट इज अ ग्रुप ऑफ कन्सल्टंट्स की जे वेगवेगळ्या टप्प्यावरती पूर्ण पुनर्विकासाची प्रक्रिया ही निभावून घेऊन जाऊ शकतील आणि संस्थेला आणि संस्थेच्या सभासदांना त्याला योग्य पद्धतीने गायडन्स देऊ शकतील किंवा कन्सल्टिंग करू शकतील. याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही खरंच क्रिटिकल प्रोसेस आहे का, थोडी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे का, तर आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीच्या कायद्यांचा ह्याच्यात अंतर्भाव होतो. सभासद यांची इच्छा, अपेक्षा
त्यांची संमती, त्यांचा वेळ, याही गोष्टींचा इथे कुठेतरी विचार करावा लागतो. बिल्डिंग डिमॉलिशन नंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शनपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने बांधकामासाठी जी नियमावली आहे त्याचं ॲप्लिकेशन असतं आणि याच्यानंतर आपल्याला जेव्हा जागा ताब्यात मिळते तर त्यावेळेला ती कशा पद्धतीने घ्यावी, स्वीकारावी. आपल्या जुन्या प्रांगणात आता ज्या नवीन इमारती उभ्या राहिलेल्या आहेत त्या नवीन इमारतीमध्ये आपल्याशिवायही काही नवीन विकत घेणारे, युनिट्स घेणारे असे खरेदीदार असतात, त्यांना सामावून घेणं असेल तर याच्यामध्ये थोडीशी कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहे का, तर आहे. आणि त्याच्यामुळेच वेगवेगळे कन्सल्टंट ही पूर्ण प्रक्रिया सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे कशा पद्धतीने पूर्णत्वास नेतील आणि या पूर्ण प्रवासामध्ये हे संस्थेसोबत आणि सभासदांसोबत ठामपणे उभे राहतील याचा विचार कुठेतरी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट या शब्दामध्ये केला गेलेला आहे आणि म्हणून त्याचा अंतर्भाव या GR मध्ये आहे. रिडेव्हलपमेंटचा ॲक्शन प्लॅन खूप सुटसुटीत आहे किंवा खूप सोप्पा आहे. प्रोजेक्ट जरी किंवा प्रोसेस जरी कॉम्प्लेक्स आहे असं मी म्हणत असेल तरी ॲक्शन प्लॅन मात्र सोप्पा आहे. GR काय म्हणतं, 4 जुलै 2019चा GR काय म्हणतं की आपल्याला पुनर्विकास करायचा आहे ह्याचा एकदा ठराव पास झाला की त्याच्यानंतर कन्सल्टंटची अपॉइंटमेंट करावी, कन्सल्टंटच्या कामाचा स्कोप ठरवावा. म्हणजे नेमकं काय करावं, तर या स्कोपमध्ये काय काय येतं हा एक महत्त्वाचा भाग आपण आजच्या प्रेझेंटेशनमध्ये बघणार आहोत. पण अपॉइंटमेंट ऑफ कन्सल्टंट झालं की त्याचे जे काही रिपोर्ट आहेत ते कमिटीला द्यावे, ज्याला आम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट आणि लीगल ऑडिट रिपोर्ट या 2 भागात त्याचं आम्ही विभाजन करतो, ज्याला आपण प्रोजेक्ट अहवाल म्हणतो, प्रकल्प अहवाल म्हणतो. तो नेमका काय, तर त्याच्यामध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट आणि लीगल ऑडिट रिपोर्ट हे 2 भाग येतात. फिजिबिलिटी रिपोर्टची बरीचशी माहिती आत्ता आपल्याला वर्तमानपत्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध आहे. तरीही नेमका फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय याची माहिती आर्किटेक्ट कवडीकर. फिजिबिलिटी रिपोर्ट हा सामान्य माणसासाठी आर्किटेक्टकडे आल्यावर मला किती टक्के मिळणार, म्हणजे फॉर देम इट इज ओनली वन लाईनर की मला किती टक्के मिळणार. आणि ॲज अ प्रोफेशनल, ॲज आर्किटेक्ट, व्हॉट इज अवर ड्युटी, तर रिअलिस्टिक फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे जो तुमच्या सोसायटीला रिअलिस्टिक खराखुरा रिपोर्ट येण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतील त्याच्यामध्ये तुमची कागदपत्र सोसायटीची कॉर्पोरेशनच्या नियमावलीप्रमाणे, त्याच्यानंतर त्याची अद्ययावत तुमच्याकडे असणारे जे एरियाज आहेत त्या कार्पेट एरियाजचं कॉम्प्युटेशन, कारण शेवट सोसायटी ॲज होल असते आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे माझा फ्लॅट आहे, माझ्या फ्लॅटचा एरिया, कारण जे टक्केवारी वाढवून मिळणार आहेत ते त्या फ्लॅटच्या एरियावरती वाढवून मिळणार आहेत याचं पृथक्करण. मोठा प्रोजेक्ट असला की त्या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळे फॅसेट्स असतात, त्याचा अभ्यास करणं आणि रिअलिस्टिक फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करणं, खूप गोष्टी असतात. आणि ह्या गोष्टींमध्ये प्रॉबॅबली आम्ही आत्ता जिथे मोठ्या सोसायट्यांची कामं करतोय तिथे फिजिबिलिटी रिपोर्ट होणं आणि त्याच्यानंतर डेव्हलपर सिलेक्शनची प्रक्रिया होणं, बरेचदा काही मुद्दे जर ओपन अप केले गेले फिजिबिलिटी स्टेजला ते डेव्हलपर बघून घे, ह्या अप्रोचमध्ये जाणं खूप रिस्की आहे. हे आम्हाला आता काम करून करून कळलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी काही गोष्टी ह्या आपल्याकडे कॉन्क्रीट असल्याशिवाय पुढे जाणं पॉसिबल नसतं. कारण आम्ही कायम म्हणतो फिजिबिलिटी रिपोर्ट इज डायनॅमिक, कारण त्याच्यामध्ये मार्केटमधला कुठलाही रेट, मे बी सेलिंग रेट असेल, मे बी कन्स्ट्रक्शन रेट असेल, मे बी गव्हर्नमेंटचे काही टॅक्सेशन लॉज असतील, याचा कुठलाही इम्पॅक्ट झाला तरी त्या प्रोजेक्टमध्ये त्याचा इम्पॅक्ट होतो. अपार्ट फ्रॉम दॅट, आता जसं मॅडमनी सांगितलं होतं तसं मोठे मोठे डेव्हलपर्स आज या रिडेव्हलपमेंटच्या रेसमध्ये आलेले आहेत. आज सोसायटीला बेस्ट पॉसिबल ऑफर मिळवण्यासाठी सोसायटी मॅक्सिमम नेगोसिएशन करते आणि वी सपोर्ट दॅट. म्हणजे शेवट हा मेंबर्सना मॅक्सिमम फायदा होण्यासाठीच तर तुम्ही कन्सल्टंटची निवड करताय, पण ते करताना तो प्रोजेक्ट रिस्की स्टेजला नाही जायला पाहिजे. आज गेल्या 2 वर्षात आमच्याकडे जसे आम्ही कामं करतोय तर ज्या प्रोजेक्ट्समध्ये चढ्या ऑफर होत्या आणि आता TDRचा रेट वाढला आहे किंवा काही नियमावलीमध्ये बदल झाला आहे म्हणून MOU झाल्यानंतर सुद्धा आम्हाला इथनं बाहेर पडायचं आहे, यासाठी तुम्ही गाईड करू शकता का? असे जेव्हा सिच्युएशन येतात तेव्हा मला असं वाटतं ॲज अ प्रोफेशनल कन्सल्टंट्स आमची जबाबदारी प्रचंड वाढते.
इथे पीपल प्लीजिंग काम करण्यापेक्षा जे ॲप्ट आहे आणि त्याची लोकांना व्यवस्थित इथंभूत माहिती देणं, कमिटीला माहिती देणं, जिथनं सर्व मेंबर्सपर्यंत ती माहिती पोचेल याची जबाबदारी घ्यायला लागते. सो कार्पेट एरिया, FSI कॉम्प्युटेशन, त्याच्यानंतर कुठल्याही म्हणजे आणि आपल्या सोसायटीमध्ये इट इज अ फेडरेशन म्हणजे ग्रुप ऑफ सोसायटीज कमिंग टुगेदर. सो त्याला वेगवेगळ्या पद्धतीने हँडलिंगच्या पद्धती आहेत आणि नाण्याची एक बाजू आर्किटेक्चर, दुसरी बाजू ही लीगल आहे. मला वाटतं मॅडम लीगलबद्दल बोलतील. या टप्प्यावरती एक लीगल ऑडिट तयार केला जातो, प्रिलिमिनरी लीगल ऑडिट. प्रिलिमिनरी लीगल ऑडिटमध्ये आपण काय बघतो, तर ज्या जागेवरती आत्ताच्या इमारती उभ्या आहेत तर त्या जागेचे सगळे लीगल कंप्लायन्स झाले आहेत का, त्याच्यासाठी योग्य त्या परवानग्या घेतलेल्या आहेत का, आणि त्या परवानग्या कुठल्या कंडिशनल स्वरूपात होत्या क्या किंवा कशा पद्धतीचा होता, हा त्याच्यातला एक भाग झाला. प्रचलित नियमानुसार रेव्हेन्यू रेकॉर्ड अपडेशन असेल किंवा त्याच्या संदर्भातल्या पूर्तता असतील या आपल्याकडनं झालेल्या आहेत का, आणि जर त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्याच्यामुळे कुठे आपल्याला पुढे जाऊन अडथळा येऊ शकतो का. कारण हा प्रवास फक्त आपल्याला पेपरवरती किती टक्के मिळतात हा नसून आपल्याला नवीन घर हे हातात मिळणं ही अपेक्षा आहे. त्याच्यासाठीचा प्रोजेक्ट कालावधी साधारण किती असू शकतो, आणि आत्ताचा टप्पा आपण कव्हर करायचा असेल, काही शॉर्टफॉल असतील, काही त्रुटी असतील तर ते करायला त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. याच्यामध्ये मगाशी सर म्हणाले तसं विकसक करेक्शन करणार आहेत किंवा आपण करणार आहोत हा मुद्दा आपण 2 मिनटं बाजूला ठेवूयात. हा त्या वेळचा घेतलेला निर्णय असू शकतो, पण नेमकं काय आहे याला आपण होमवर्क म्हणतो, की वर्षभर जेव्हा एखादं मूल अभ्यास करतं आणि 3 तासामध्ये परीक्षा देतं आणि त्याचा जो रिझल्ट असतो तो त्याला पास आणि नापासच्या स्टेजला आणून ठेवतो. रिडेव्हलपमेंटमध्ये आम्हाला असं वाटतं की हा एक प्रिलिमिनरी चाचणी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला साधारण किती मिळू शकतात आणि हा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे, कशा पद्धतीने पुढची प्रोसेस पूर्ण करणं अपेक्षित आहे. आता हा प्रिलिमिनरी प्लॉटचा रिपोर्ट, आपल्या संस्थेचा रिपोर्ट हा एक जसा भाग आहे तसाच भाग इथे प्रत्येक राहणाऱ्या सदनिका धारकासाठीचा आहे, ज्याला आपण टायटल रिपोर्ट ऑफ एव्हरी मेंबर म्हणतो, की ज्याच्यामध्ये आत्ता जो सभासद आहे त्याचे मालकी अधिकार व्यवस्थित आहेत ना, त्याचे योग्य ते कायदेशीर कागदपत्र उपलब्ध आहेत ना, आणि जर नसतील किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याला कशा पद्धतीने बघावं. पुनर्विकासामध्ये जाताना मगाशी मी म्हटलं की बरेचसे कायदे याच्यामध्ये आहेत, तर एक गोष्ट आम्ही नेहमी बघतो की 30 वर्ष किंवा जुनी अशी संस्था जेव्हा असते तेव्हा बऱ्याच ठिकाणी नॉमिनेशन आणि याचे प्रश्न समोर उपस्थित येतात. मूळ सभासदांच्या ऐवजी आता तिथे त्यांचे कुटुंबीय असतात, तर अशा वेळेला योग्य पद्धतीने त्यांच्याकडे नवीन फ्लॅट जाणार आहे ना याचीही कुठेतरी कायदेशीर पूर्तता करणं गरजेचं असतं. तर त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह या स्टेजला आपण करतो, आणि ह्याच्यानंतर त्याच्या करेक्टिव्ह स्टेज कुठल्या असू शकतात, त्याच्यासाठी काय करावं लागेल, याच्यासाठी वेगवेगळ्या बैठकांमधनं आपण पुढच्या टप्प्यावरती जातो. या टप्प्यामध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट एक्सेप्ट करणं असेल, मोठ्या सोसायटी जिथे असेल तिथे आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट किंवा ज्याला आपण आता सोप्या भाषेत टेंडर म्हणतो की ते फ्लोट करणं असेल, की जेणेकरून योग्य पद्धतीने आपल्याला ऑफर मिळावी, विकसनकाकडनं आपल्याला योग्य ऑफर मिळावी. याचाच अर्थ आपलं जे कागद, आपला जो टेंडर डॉक्युमेंट किंवा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट हा कुठल्याही विकसकाकडे भरण्यासाठी जाणार आहे त्याच्यामध्ये आपल्या संस्थेची माहिती योग्य पद्धतीने आहे का, आणि मूळ म्हणजे ज्या अपेक्षा आपल्याला आहेत या अपेक्षा तिथे योग्य पद्धतीने दाखवल्या जात आहेत का हे बघणे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या वेगवेगळ्या टप्प्यांमधनं आपण डेव्हलपर सिलेक्शनपर्यंतच्या टप्प्यावरती जातो. तर रूपरेखा समजा तुम्ही मला विचारली तर रूपरेखा खूपच सोपी आहे. या टप्प्यावरनं आपण गेलो तर पुनर्विकासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण येतो आणि ते म्हणजे सिलेक्शन ऑफ डेव्हलपर. हा टप्पा महत्त्वाचा आहे का, तर सगळ्यात महत्त्वाचा हा टप्पा आहे की जो विकसक आपल्याकडे येणार आहे त्याची ऑफर घेऊन तो कशा पद्धतीने काम करतोय, त्याचे प्रोजेक्ट्स कुठल्या पद्धतीचे आहेत, त्याने आत्तापर्यंत जी काही कामं केलेली आहेत ही योग्य पद्धतीने डिलिव्हर केलेली आहेत का. मग ती पुनर्विकासाची असतील किंवा त्याने ओपन प्लॉटवरती जे काही बांधकाम केलं असेल तर त्याच्यासाठी नेमकं आपल्याकडे काय कागदपत्र असावेत, त्याची कुठले प्रश्न विचारावेत, त्याची ज्याला आपण क्वालिफिकेशन म्हणतो की एखादा विकसक आपल्याकडे काम करण्यास योग्य आहे का, त्याचा अनुभव कशा पद्धतीचा असावा, याचं कुठेतरी एक निर्देश आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट किंवा टेंडरमध्ये केलेलं असतं. तर त्याच्यासाठीची त्याने जी कागदपत्र दिलेली आहेत ती योग्य आहेत का. मग त्याच्यासाठी प्रोजेक्ट व्हिजिट करणं असेल तर त्याने कशा पद्धतीने प्रोजेक्ट केलेला आहे, याच्यासाठी आर्किटेक्चर टीम
ही सभासदांसोबत असते. लिगल व्हेरिफिकेशन असतं, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत त्याने कशी कामं केलेली आहे, त्याच्यात काही कायदेशीर अडचणी आलेल्या आहेत का, रेरावरती कशा पद्धतीचं त्याचं काम दिसत आहे, किंवा त्यांच्याविरुद्ध काही कंप्लेंट आहेत का, किंवा कोर्टामध्ये त्यांच्याविरुद्धचे काही खटले चालू असतील तर ते कशा स्वरूपाचे आहेत, याचा पूर्ण गोषवारा कुठेतरी इथे विचारात घ्यावा लागतो. कारण जो विकसक आपण निवडणार आहोत तो फक्त त्याच्या ऑफरसाठी घेणार नाही आहोत, तर त्याने त्या ऑफरप्रमाणे काम करून आपल्याला नवीन आपलं जे काही घर असेल ते परत हातात देणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे त्याची कॅपेबिलिटी, त्याचा एक्सपिरियन्स, या सगळ्या गोष्टींचा उहापोह इथे करणं अपेक्षित आहे. आणि या सगळ्या गोष्टी करताना या सभासदांपर्यंत कशा पद्धतीने जाव्यात यासाठी आमची IT विंग किंवा IT टीम ही कार्यरत असते, की ज्याच्यामध्ये वेबसाईट आणि व्हॉट्सअप कोऑर्डिनेशनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट आणि सभासदांना देणारी माहिती याचं संकलन करणं असेल, वेबसाईट अपडेट करणं असेल, याच्यासाठीची पूर्ण कार्यपद्धतीने काम करतो. डेव्हलपर आपण सिलेक्ट केला, त्याच्यानंतर त्याने जे आपल्याला ऑफर केलं होतं, जे त्याने सांगितलं होतं, जे त्याने आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे की ते तो काय करणार आहे, त्यानुसार कायदेशीर कागदपत्र होतात आहेत का, त्याचं रिव्ह्यू करणं असेल, त्याच्याप्रमाणे त्याने प्लॅन बनवणे आहेत का. म्हणजे विकसक निवडला की आपण जागा सोडत नाही, तर त्याने त्याच्या आधी काय काय काम करणं अपेक्षित आहे, कुठल्या कुठल्या मंजुरी घेणं अपेक्षित आहे, सभासदांच्या अपेक्षाप्रमाणे त्याने प्लॅन बनवलेले आहेत का, डिझाईन केलेले आहेत का, ते सभासदांपर्यंत पोहोचले आहेत का, या सगळ्या गोष्टींची शहानिशा या टप्प्यावरती केली जाते. याच्यामध्ये विकसकाकडनं त्यांची लिगल आर्किटेक्चर टीम असते, कारण कागदपत्र, कायदेशीर करारनामे यांची तयारी त्यांनी केलेली असते. पण हे सभासदांच्या हितावं आहे का हे बघण्याचं सुद्धा एक खूप महत्त्वाचं काम या टप्प्यावरती कन्सल्टंट्सकडे किंवा PMC म्हणून आमच्याकडे असतं, की ज्याच्यामध्ये करारनामा, विकसन करारनामा असेल किंवा सभासदांना मिळणारे देय असे PAA ज्याला आपण म्हणतो, परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन अग्रीमेंट्स म्हणतो, याची रूपरचना कशा पद्धतीने आहे आणि जे बोलण्यात आहे ते कागदपत्रांवरती आणि मुख्यत्वे करून कायदेशीर कागदपत्रांवरती आहे का ते बघणं अपेक्षित असतं. आणि इथे आर्किटेक्चर, लीगल आणि फायनान्शियल या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्याच्यामुळे विकसन करारनामा करताना वेगवेगळ्या पद्धतीने हे तिन्ही प्रोफेशनल्सकडनं आमच्याकडे बघितलं जातं. याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटी मिटिंग्स असतील, मेंबरसोबतच्या मिटिंग असतील, या सगळ्या वेगवेगळ्या लेवलवरती केल्या जातात, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातात आणि डेव्हलपरसोबतचं योग्य ते कोऑर्डिनेशन, कारण त्यांच्या टीमसोबत बसणं असेल, टेक्निकल भाषेमध्ये कमीत कमी वेळामध्ये त्यांच्याशी बोलून कोऑर्डिनेट करून आपल्याला योग्य अशा पद्धतीचे कागदपत्र आणि प्लॅन मिळावेत, या पद्धतीचं कार्य या काळामध्ये होतं. या स्टेजमध्ये याचा पुढचा टप्पा म्हणजे कन्स्ट्रक्शन फेज, ज्याला आपण म्हणतो, की आपण आता घर सोडलं आहे आणि घर या विश्वासाने सोडलेलं आहे की इथे विकसक आता योग्य पद्धतीने काम करणार आहे. मग याला आपण 2 टप्प्यांमध्ये डिवाईड करतो. एक आहे डिमॉलिशन ते कन्स्ट्रक्शन. साधारण आपल्या आत्ताच्या इमारती पडल्या की तिथपासनं ते नवीन बिल्डिंग बांधेतोवर आपण इथे राहणार नाही आहे. त्याच्यामुळे इथे कशा पद्धतीचं काम होतं आहे, ते काम योग्य पद्धतीने होतं आहे का, आणि ह्याच्यामध्ये क्वालिटी मेजर्ससुद्धा योग्य पद्धतीने घेतले जात आहेत का. ज्या डेव्हलपरने आपल्याला, आपण साधारण एक बार चार्ट घेतलेला असतो की कुठल्या टाईम फ्रेममध्ये त्यांनी बांधकाम करायचं आहे, किती मजले कधी होतील, किती इमारती इथे तयार होतील, या सगळ्या गोष्टींचा जो बार चार्ट असेल त्याच्यानुसार काम होतं आहे का, हे सगळं बघण्यासाठी सिव्हिल इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट यांची टीम वेळोवेळी येत असते. याशिवाय सभासदांचे वैयक्तिक करारनामे, ज्याला मगाशी मी PAA म्हटलं, तर हे सुद्धा याच काळात आपण करून घेत असतो. त्याच्यामुळे सभासदांनी वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेला एरिया, आता पुनर्विकास म्हटल्यानंतर एक महत्त्वाचा विषय आणखीन असा येतो की काही सभासदांना नक्कीच असं वाटतं की जो ऑफर्ड एरिया आहे त्याच्या पलीकडे आपल्याला काही घर थोडंसं मोठं करता येईल का, आणि याच्यातनं ॲडिशनल एरिया विकत घेणं हा सुद्धा एक पर्याय सभासदांसमोर असतो. त्याच वेळेला काही सभासदांनाही असं वाटत असतं की आता एवढा मोठा करायची मला गरज नाही आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीने गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये सामाजिक स्थित्यंतरं झालेली आहेत, तिथे बरेचसे ज्येष्ठ नागरिक आता एकटे राहतात आणि त्यांना असं वाटतं की खरंच मला या मोठ्या एरियाची गरज आहे का, तर कशा पद्धतीने याच्यावरती कामकाज करावं. त्याच्यामुळे त्यांच्यासोबतच्या बैठका होऊन एरिया सरेंडर करणं असेल, स्प्लिट युनिट करणं असेल, किंवा त्याच्या संदर्भातले जे काही त्यांच्या अपेक्षा असतील यांची पूर्तता करणारे प्लॅन आपण मगाशी बघितले, तर ते पूर्ण कशा पद्धतीने होतील आणि ते करारनाम्यामध्ये योग्य पद्धतीने येत आहेत का, हा बघण्याचा हा टप्पा आहे. आणि आता इमारत बऱ्यापैकी बांधून झालेली आहे किंवा कम्प्लिशन स्टेजला आहे आणि डेव्हलपर म्हणतो की आता काही महिन्यात आम्ही आता तुम्हाला ताबा देतो. कॉर्पोरेशनला आता आम्ही ऑक्युपन्सी सर्टिफिकेट किंवा कम्प्लिशन सर्टिफिकेटसाठी फाईल इन्व्हर्ट करतोय, असा जेव्हा टप्पा असतो तेव्हा सभासदांचे युनिट हे जे सांगितले गेलेले आहेत
जे बोलले गेलेले आहेत त्याचप्रमाणे बांधले गेलेले आहेत का याचं एक व्हेरिफिकेशन ऑन साईट होणं गरजेचं असतं. तर हे या टप्प्यावरती केलं जातं. आता बिल्डिंग इमारत पूर्ण झालेली आहे, आपण इथे राहायला आलेलो आहोत, व्हेरिफिकेशन सगळं झालेलं आहे, आपण पोझिशन घेतलेलं आहे. तर पुनर्विकास पूर्ण झाला का? तर झाला नाही आहे. कारण आता नवीन घरात आपण जसे गेलेलो आहोत, नवीन वास्तूत जसे गेलेलो आहोत, तसंच डेव्हलपरने इकडचे बरेचसे युनिट हे विकलेले असतात. त्याच्यामुळे तिकडचे जे विकत घेणारे खरेदीदार आहेत त्यांना आपल्याला सभासद म्हणून करून घ्यावं लागणार आहे. एक प्रश्न जो वारंवार आम्हाला विचारला जातो की पुनर्विकासासाठी बिल्डिंग जेव्हा घेतल्या जातात आणि डिमॉलिशन होतं तर संस्थेचं अस्तित्व संपतं. तर संस्थेचं अस्तित्व संपत नाही. संस्था ही जिवंत असते आणि संस्था ही कार्यरत असते. त्याच्यामुळे नवीन खरेदी धारक जे असतात त्यांना सभासदत्व देणं हे आपली जबाबदारी आहे आणि आपण ते सामावून घेतलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातनं त्यांच्याकडनं कायदेशीर कागदपत्र घेणं असेल, त्याचं व्हेरिफिकेशन करणं असेल आणि त्यांना सभासदत्व देणं हा एक भाग हा कायदेशीर प्रक्रियेतला. त्याचप्रमाणे ह्याच्यासाठी ज्या काही मंजुरी घेणं अपेक्षित होतं या सगळ्या मंजुरी घेतलेल्या आहेत. ज्या AMCs घेणं गरजेचं होतं, इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, कारण आता बऱ्याचशा अम्युनिटीज येणार, लिफ्ट्स येणार. तर अशा सगळ्या गोष्टींची जी काही फायनान्शियल इन्शुरन्स आणि AMC रिलेटेड कार्यपत्र आहेत, कागदपत्र आहेत, ह्याची तपासणी करणं आणि हे योग्य पद्धतीने संस्थेच्या ताब्यात परत घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या टप्प्यांवरती हँडहोल्डिंग करणं, ज्याला आम्ही हँडिंग ओव्हर फेज म्हणतो, तर या टप्प्यावरती होतं. आणि या टप्प्यावरती जेव्हा पूर्णपणे कन्व्हेन्सनी आणि विकसकाकडे दिलेले जे काही अधिकार आहेत त्याच्यानुसार त्यांनी बांधल्यानंतर विकसनाचे त्याचे सगळे अधिकार संपुष्टात आलेले आहेत असं एक नोंदणीकृत करारनामा करणं, ज्याला आपण कन्व्हेन्स म्हणूयात, पोझिशन डीड म्हणूयात, या सगळ्या गोष्टींची ज्या क्षणाला पूर्तता होते त्यावेळेला पुनर्विकास आपला पूर्ण झालेला आहे असं आपण म्हणतो. हे सगळं करताना या सगळ्या टप्प्यांवरती आम्ही कन्सल्टंट म्हणून काय करतो, तर ह्याच्यामध्ये एक वेगळा विषय आमच्याकडनं आहे, तो म्हणजे मेंबर कनेक्ट. 2019च्या GR मध्ये ज्या गोष्टींवरती प्रकर्षाने बोललं गेलेलं आहे ते म्हणजे हे की शेवटच्या सभासदांपर्यंत योग्य ती माहिती पोचतीये का. म्हणजे आमच्या लक्षात असं आलं की पुष्कळदा सभासदांचे प्रश्नही योग्य असतात, फक्त माहिती मिळाली नाही आहे म्हणून जास्त प्रश्न तयार होतात आणि अविश्वासाचं वातावरण तयार होतं. त्याच्यामुळे सभासदांपर्यंत योग्य पद्धतीने माहिती पुरवणं हा एक आमच्या जबाबदारीचा भाग आहे असं आम्ही मानतो. आणि त्याच्यातनं मेंबर कनेक्ट हा प्रोग्राम आम्ही करतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरच्या प्रक्रिया योग्य पद्धतीने पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर पूर्तता असलेल्या परमिशन, अप्रुव्हल, NOCs कशा घ्यायच्या हा जसा एक भाग असेल, त्याच पद्धतीने या टप्प्यावरती आता आपण काय करणार आहोत किंवा या टप्प्यावरती पुढे जाताना किती सभा होणार आहेत, कशा पद्धतीने आपण एकत्रितरित्याचा विचार करतोय, तुमच्या अपेक्षांप्रमाणे गोष्ट घडतीये, काही प्रश्न आहेत, काही वैयक्तिक असतात, काही सांघिक असतात, या वेगवेगळ्या टप्प्यावरती हे होतात. याच्यामध्ये सभासद